रिया इथं झोपली होती, पप्पा आल्यावरती लगेच उठून बसली. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजच्याला मला जायचे थोड्या वेळाने बँकेत, थोडं काम आहे. नंबर चेंज करायला. नंबर चेंज केला होता तरी पण चेंज नाही झाला. आता मला ऑनलाईन खातं काढायचं आहे ना, त्याच्यामुळं ऑनलाईन खातं काढायचं म्हणलं की माझाच नंबर लागणार आहे. आणि आजच्याला बँकेत आहे ना मला गाड्यांना हात करून जायला लागणार आहे. आपल्या गाडीला प्रॉब्लेम झाला आहे. गाडी चालू केली ना, गाडीतून पेट्रोल लीक होतं आहे. त्याच्यामुळे ना 2-4 दिवस झाले गाडीला बिलकुल हात नाही लावला. वावरात पण जायचं होतं, गाडीत चालत नाही, त्याच्यामुळं 2-4 दिवस झालं वावरात पण नाही गेलो. आणि आजचा ब्लॉग डायरेक्ट आहे ना बागेतून स्टार्ट केला आहे. बागेत आलो आहे ना आता इकडं सकाळ सकाळ थंड वाजते ना, कारण काय ना झाडांना पाणी चालू आहे. इकडं पुदिन्याला पाणी चालू केलेलं आहे, इकडं आंब्याला पण चालू केलेलं आहे. आंब्याचं काय होते माहिती का, आता जसं ऊन वाढेल ना तसं आंबं गळायला चालू झाल्यात. आता जेवतो आणि बँकेत जातो, कारण का आता आहे ना मला गाड्यांना हात करून जायचं म्हणल्यावर लय वेळ लागणार आहे. इथून जवळ मला 3 किलोमीटर जायचे. बघू घरपोच गाडी गावली तर इथून गाडी गावली तर चांगलंच आहे, नाहीतर पायीच जायला लागेल. तशी गाड्या गावत्यात पण काय वेळेस गाड्या नाही गावत. तर मित्रांनो आईचा चाललं इथं चुलीवरती स्वयंपाक. जरी गॅस जरी काय बंद झाला तरी काय झालं ना, गावाकडच्या लोकांना काही फरक पडत नाही. तर मित्रांनो चहा चपातीचा नाश्ता करतो. आईला पण म्हणलं गरमागरम चपात्या झाल्या, खाऊन घ्या आपलं. आई कशी खाणार, आईने मिसरी लावली. आई तू पण चल की, तुला चप्पल पण घेऊ, तू माई चप्पल वापरते. हा माहिती का, आईची चप्पल तुटल्यापासून माई चप्पल आई वापरते ना. आई कुठे गेली ना मला आणवणी जावं लागते. आणि सिमेंटाने भिंत लिपलेली आहे ना, तिला पाणी मारायचे तांब्याने. मी तर आईला म्हणलं होतं पंपात पाणी भरतो आणि त्याच्या पुढं ते साच्या लावतो आणि त्यानेच मारतो. आई म्हणली तसलं काय करू. बिताडाला पाणी मारल्यावर सगळं पाणी खाली जायला लागले. आई काहीतरी पोतं बितं आण ना पटक्याने. तर मित्रांनो फायनली पोतं टाकले, म्हणजे पोत्यात कसं पाणी जास्त जिरापतं. मी पाणी मारलंय तरी तू पाणी मारते, माझा विश्वास नाही काय. विश्वासाचा प्रश्न नाही, पण मला तिथं पांढरं दिसतं. बघा मित्रांनो मी पाणी मारलंय तरी तिथं पाणी मारलं, तिथं राहिलं, मला लक्षच गेलं नाही. तिथं पाणी आणत्या बादलीत आई, पाणीच नाही, तू त्याला मारते. पप्पाच्या तोंडाकडे बघून असं वाटते पप्पाला लय मारले कोणी, डोकं लय दुखतंय. आईला पण चप्पल आणायची, मला पण बँकेत काम आहे. पप्पाला म्हणलं चला तुम्ही, नको चला का, ताप आला, तापाची गोळी आण. कसं आहे गळ्यामध्ये सोन्याचा तोडा. पोतं लावून पण काय फायदा नाही झाला, सगळं पाणी इकडे गेले किरसुनी खाली, किरसुनी वल्ली व्हायला आली. तर मित्रांनो ऐन टायमिंगला आई म्हणली आता मला नाही यायचं, तू एकटाच जा. का काय, कारण काय ना गाड्या बदलत जायचंय ना, त्याच्यामुळे आई म्हणते नको. कारण का एकट्या माणसाला गाडी कशी बी गावते, दोघांना म्हणले की नाही गाडी गावते. चल मीच जाऊन येतो आई, माझं इम्पॉर्टंट काम आहे, मला तर जायलाच लागणार. मित्रांनो बँकेत जाण्यासाठी रोडला येऊन थांबले आणि त्या दिवशी आम्ही ना गोडाऊनला जाऊन गॅसची टाकी आणली. आजच्याला डायरेक्ट गाडी घरगुती आलेली. तर मित्रांनो पप्पा पण निघाल्यात वावरात. मला चल म्हणले होते वावरात, पण मला बँकेमध्ये अर्जंट काम आहे, त्याच्यामुळे मी म्हणलं पप्पाला मी नाही येऊ शकत. तर मित्रांनो आता जी गाडी भेटली होती ना ती अर्ध्याच रस्त्यापर्यंत होती. आता इथून अजून 1.5 किलोमीटर चालत जायला काय नाही, पण सवय नाही राहिली आता. मित्रांनो फायनली बँकेत पोचले, आता पटक्याने काम करून घे. फायनली बँकेमधलं काम झालंय. बँकेत तर माझा नंबर तोच होता, पण कसं काय पप्पाला मेसेज जायचं हे मला काय माहीत नव्हतं. पण तरी मी चेंज केला, परत म्हणलं परत एकदा ट्राय करून बघावं तोच आहे का, तोच नंबर होता. आणि यंदा बँकेतला स्टाफ चेंज झाल्यामुळे ना कोणच कोणाला समजून नव्हते घेत. गेल्यावरचा स्टाफ आहे ना, जो पहिल्यांदा कागद घेईना त्याचं सगळं सबमिट करायचं, पण इथं तसं नव्हतं. आणि थोडी जरी अशी बट्टीवाली कपडे चांगली माणसं आली ना त्यांना लगेच घ्यायचे. पण कुठं पण जावा गरीबाचंच हाले.
त्यांना लगेच त्यांचे कागदपत्र सबमिट करायचे, त्यांना लगेच 1 नंबरला बसवायचे. पण आपण बोलू पण शकत नाही, बँकेवाल्यांना बोलू शकत नाही आपण, त्याच्यामुळे त्यांना काय म्हणलं नाही. आता वाजल्यात 12 वाजायला आल्यात, गाडी तर अजिबात गावना, त्याच्यामुळं घरी चालत चाललं. तर इथून तिथून चालत जावं लागतंय का गाडी गावते काय माहिती. मित्रांनो जरा वेळ झाडाच्या सावलीखाली थांबले. बँकेपासून जवळजवळ 1 किलोमीटर चालत आले तरी गाडी गावना, नाही तर आहे ना लगेच गाडी गावती. जरा वेळ वेट करतो, नाही तर परत चालायला चालू करतो. मित्रांनो 10-15 मिनटं वाट बघितली, अजिबात गाडी थांबना, चालतच जावं लागणार घरी 4 किलोमीटर. तर मित्रांनो फायनली घरी पोचलो. आता लय भूक लागली, जवळजवळ अर्धा किलोमीटर चालत आल्यामुळे. चपाती ह्याच्यात काय भात, 100% भात असणार आहे. ह्याच्यात केलाय शेवग्याचं कालवण. तर मित्रांनो शेव भात असला भारी लागतो का ना, एकदा खाऊन बघा. भातात आहे ना थोडं तरी कुठला तरी रस्सा टाकायचा आणि दुकानातून आणून शेव टाकायची, 1 नंबर क्वालिटी लागते. आईची झोप मोडली. झोप येते का? आता 2दा झोपली होती, 2दा उठली, आता झोप. आता मी असं बुक्की घाले ना तुला मग कळन. अचानकच आभाळ आल्यासारखं झालंय, आभाळात खारवाड आले. आकांक्षा आली आज चल्लूसाठी खेळायला, चल्लूच घेऊन. चिचुक मगाशी खेळायला बोलावलं होतं लुडो, चल्लूसाठी नव्हतं, लुडो खेळायला बोलावलं होतं. मला आवडत नाही. माझा मोबाईल तापला होता म्हणून मी म्हणलो नको, तिचा मोबाईल चांगला होता. बघ लुडोला कुठे हँग पडतो का मोबाईल? पडतो. परत वातावरण आहे असं झालं तर तिथं बारीक बोळ पडलंय ना, तिथून सूर्य बाहेर निघणार, हळूहळू मोठं व्हायला लागले. सनसेट डाऊन असला खतरनाक झालं का नाही, थांबत आहो कसलं 5 मिनिटात जाईन नाही तर. ओ त्यांना पाऊस येईन नव्हतं वाटलं, पण पाऊस यायला लागला. मोठे मोठे टिपके माझ्या हातावरती टिपकले. आता वाटत पण नाही पाऊस येईन, पण मोठे मोठे टिपकायला लागलेत. जोरात पण येऊ शकतो. नाही इकडं लय आभाळ आले, इकडं लय आभाळ आले. आपल्या एवढं घरावरती लय आभाळ आले आणि इकडं ऊन पण पडलेलं आहे बरं का. ओहो इकडं एवढंच आभाळ. काय पावसाचं टिपकं पडायला लागलं. पहिला पाऊस, पाऊस आला रे. लय मोठा टिपका आहे, एक टिपका केवढा आहे, मोठा आहे, लय मोठा टिपका आहे. जा घरात, तू घरात जा, घरात जा. पण वरडायला लागले, तू घरात जा, घरात आभाळ वरडायला लागले. टिपकले मोठे हा गारा पडल्यावानी वाटते, गारांवानी वाटते. इकडल्या बाजूला सगळं क्लिअर आहे आणि आमच्या घरावरती इकडच्या बाजूला आहे ना सगळं आभाळ आहे. काय घरावर पडायचा निर्णय घेतला काय? आईने पण सरपण आणले. हो सकाळी चूल पेटवायला सरपण. पाऊस येतोय, रिया आणि रियांश पावसात भिजतात. असली मजा तर तीच घेतात आणि मी इकडं पत्र्याच्या खाली बसलो, कॅमेरा भिजन म्हणून. दगडे आणू नको, डोक्यात पुढे. रिया इथं झोपली होती, पप्पा आल्यावरती लगेच उठून बसली. अरे तू नाही बेत. बाहेर अजून पाऊस चालू आहे. पाऊस येईल म्हणून सुद्धा वाटलं नव्हतं. अचानक पाऊस चालू झाला. रातभर पाऊस राहू शकतो आणि लाईट पण गेलेली. मी आजचा ब्लॉग एंड पप्पाच्या मोबाईलमध्ये करतो. माझं तर 2%च राहिलं. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. आई म्हणली होती मला हाणायचं आहे, आई हाण. गुड नाईट. टाइम झालाय 9:58. आता लाईट पण आलेली. मी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायला विसरलो होतो.
गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.